ठीक आहे. तर पहा आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आपण ट्रिग्नोमेट्री एक्सरसाइज 6.1 आणि 6.1 चा क्वेश्चन नंबर 6. ओके, म्हणजे सेकंड पार्ट पाहणार आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण 6.1 चा जो आपण फर्स्ट पार्ट पाहिला त्या पार्टमध्ये आपण काय पाहिलं, तर पहिली 5 गणितं पाहिली, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला साइन कॉस टॅन पैकी कोणतरी दिला होता, त्यावरून तुम्हाला बाकीच्या व्हॅल्यू काय करायच्या होत्या, फाइंड आउट करायच्या होत्या, काढायच्या होत्या. ओके, आता त्या ठिकाणी आपण जे काही फॉर्म्युला वापरले तेच या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा लागणार आहे. ओके, फॉर्म्युले बेसिक एकदा तुम्हाला माहिती आहे, पण तरी पण एकदा आपण रिपीट रिव्हिजन म्हणून या टाइपमध्ये लिहून घेऊया. पहिला फॉर्म्युला तुमची मेन आयडेंटिटी कोणती आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्यानंतर आहे दुसरी मेन आयडेंटिटी कोणती आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय, सेक स्क्वेअर थिटा. आणि तिसरी महत्वाची आयडेंटिटी कोणती आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक सॉरी तर काय, कोसेक स्क्वेअर थिटा. काय या ठिकाणी कोसेक स्क्वेअर थिटा. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच वेळेस अजून या ठिकाणी महत्वाचे फॉर्म्युले जे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत कोणते, साइन थिटा बरोबर साइन थिटा बरोबर म्हणजे या ठिकाणी मी असं लिहू का, साइन थिटा इंटू काय, कोसेक थिटा इज इक्वल टू काय, 1, बरोबर आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची काय, कॉस थिटा, ओके, इंटू सेक थिटा इज इक्वल टू काय, 1. आणि तिसरी महत्वाची कोणती आहे, टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू काय, 1. इथं तुम्ही कोणत्या क्रिएट करता, इथे क्रिएट कोणत्या करता, हा इथे क्रिएट कोणत्या करता, साइन थिटा बरोबर साइन थिटा बरोबर 1 अपॉन कोसेक थिटा आणि कोसेक थिटा बरोबर 1 अपॉन साइन थिटा. याच पद्धतीने तुमच्या इथे सुद्धा काय होतात, आयडेंटिटी काय होतात, तयार होतात. याच्या सुद्धा त्याच पद्धतीने, याच्या सुद्धा त्याच पद्धतीने. इथे पाहिलं तर इथे सुद्धा तुम्हाला जर साइन स्क्वेअर थिटाची किंमत काढायची असेल तर कॉसला तुम्ही काय पाठवता, पलीकडे पाठवता, आणि कॉस पाहिजे नसेल तर तुम्ही कोणाला पाठवता, साइनला पाठवता. तसंच 1 म्हणजे टॅनला जर तुम्ही तिकडे पाठवलं तर तो काय होणार आहे, मायनस, किंवा टॅन काढायचं असेल तर 1ला तुम्हाला तिकडे मायनसला पाठवावं लागेल. त्याच पद्धतीने 1ला तिकडे जाऊन काय होणार आहे, कोसेक मधून तो मायनस होणार आहे, आणि इथं हा कॉट तिकडे जाऊन काय होणार आहे, मायनस. जशी तुमची रिक्वायरमेंट आहे, पण मेन थीम, मेन आयडेंटिटी क्या आहेत, याच्या आधारे तुम्हाला हे सर्व प्रूफ दॅट आहेत हे काय करायचे, सॉल्व्ह करायचे. आता त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल काय दिलंय, फर्स्ट एक्झाम्पल साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू काय दाखवायचे तुम्हाला, सेक थिटा. म्हणजे आता याच्यामध्ये दोन साइड आहेत, ही आहे तुमची RHS आणि ही काय तुमची ही आहे LHS आणि ती कोणती आहे, RHS. ही जी माझी राईट हँडची ती RHS आणि ही जी लेफ्ट आहे ती काय, LHS. ओके, मग आता नेहमी पहा, तुम्ही RHS वरनं LHS प्रूव्ह करू शकता, LHS वरनं RHS प्रूव्ह करू शकता. पण जर इथं पाहिलं तर तुम्ही RHS लेफ्ट हँड साइड जी, राईट हँड साइड जी दिसते ती किती छोटी दिसते, त्यावरनं तुम्हाला एवढं मोठं तयार करता येणार नाही. पण मोठ्यावरनं काय करू शकतो आपण, छोटंसं एक्झाम्पल ही काय करू शकतो, तयार करू शकतो. मग ही साइड जी आहे ती कोणती माझी, LHS. म्हणजे मी सुरुवात कोणत्या साइड पासून केली, LHS. काय LHS साइड, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा, बरोबर. आता असं जर आलं तर पहा, सिंपल प्रॉब्लेम, या ठिकाणी बेस काय 1 आहे. आता जर पाहिलं तर ह्या दोघांमध्ये बेस सेम आहे का, नाहीये. मग जर बेस सेम नाहीये तर आपलं पहिलं काम काय, बेस सेम करून घेणं. मग बेस सेम कसं करणार आहे आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस कसं करतो, काय करणार या ठिकाणी तुम्ही, साइन स्क्वेअर थिटा प्लस याने याला केलं, कॉसनी कॉसला गेल्यामुळे काय झालं, कॉस स्क्वेअर थिटा, आणि खाली कॉस इंटू 1 म्हणजे काय आलं, कॉस थिटा. म्हणजे या ठिकाणी वरती जर पाहिलं तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, आणि खाली पाहिलं तर काय आलं, 1 सॉरी कॉस थिटा. आता पहा या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याच्या जागी मी काय लिहितोय पहा, 1 अपॉन खाली मी लिहिलं कॉस थिटा. पण तुम्ही म्हणाल सर इथं वरती 1 कसं काय झाला, कारण मेन आयडेंटिटी आहे ना तुमच्याकडे. काय आयडेंटिटी आहे, आयडेंटिटी कोणती आहे तुमची, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. या आयडेंटिटीचा मी वापर केला. जिथं मला कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा दिसणार आहे तिथं मी काय ठेवणार आहे, 1 ठेवणार. त्यामुळे जिथं वरती होतं त्या ठिकाणी मी 1 ठेवलं, कारण त्याची व्हॅल्यू 1 आहे. या टोटलची व्हॅल्यू काय आहे, 1. आलं लक्षात, ती 1 मी व्हॅल्यू इथं पुट केली फक्त. मग 1 अपॉन कॉस म्हणजे कोण असतो, सेक थिटा, बरोबर आहे. ओके, इथं मी कोणती आयडेंटिटी वापरली, कारण मला माहिती आहे काय, सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन काय, कॉस थिटा. मग आता सेक थिटा म्हणजे काय, 1 अपॉन कॉस. ती आयडेंटिटी मी वापरून 1 अपॉन कॉसला मी सेक म्हणलं, झालं. आणि हेच मला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं, झालं. मला काय, कोणती साईड मिळाली, मला RHS ही साईड मिळालेली आहे. म्हणजे मी सुरुवात कोणत्या साईड पासून केली, LHS, आणि मग पहा बरं मला RHS मिळाली. आले लक्षात. तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. आले लक्षात, ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट. आता पहा इथे काय सांगितलंय, का इथे सुद्धा तुम्हाला कॉस स्क्वेअर थिटा प्लस इथे काय सांगितलंय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आता, 1. आता पहा इथे सुद्धा LHS आणि कोण आहे, RHS. पण आपण कोणला घेणार, RHS ला घेणार का LHS ला घेणार, LHS ला. का, कारण 1 वरनं तुम्ही इकडे येऊ शकत नाही, बरोबर. मग आता आपण सुरुवात कोणत्या पॉईंट पासून केली, LHS. ओके, काय LHS, कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट मध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता पहा सिंपल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे मी काय लिहिला, कॉस स्क्वेअर थिटा, पण ह्या ब्रॅकेट मध्ये म्हणजे थोडक्यात ते ब्रॅकेट याला काय रे, मल्टिप्लाय. म्हणजे या ठिकाणी मी काय लिहितो, इंटू कॉस स्क्वेअर थिटा. इथं आतमध्ये जर पाहिलं तर काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर, याच्या जागी मी काय लिहिला,
सेक स्क्वेअर थिटा, कारण माझ्याकडे आयडेंटिटी कोणती आयडेंटिटी आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. या आयडेंटिटीचा मी वापर केला, म्हणजे जिथे मला कुठे 1 प्लस टॅन स्क्वेअर दिसणार आहे तिथे मी कोण ठेवणार आहे, सेक स्क्वेअर ठेवणार. मग आता इथं काय कॉस स्क्वेअर इंटू सेक. आता हे माहिती आहे तुम्हाला का, कॉस स्क्वेअर थिटा इंटू, आताच आपण एक फॉर्म्युला पाहिला, सेक म्हणजे कोण असतो, 1 अपॉन कॉस असतो, म्हणजे इथं काय सेकचा स्क्वेअर आहे, म्हणून इथं आपण काय लिहिणार, 1 अपॉन कॉसचा काय लिहिला, स्क्वेअर थिटा. म्हणजे इथं मी कोणती आयडेंटिटी वापरली, इथे मी आयडेंटिटी वापरली काय, सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोण आहे, कॉस थिटा. ही आयडेंटिटीचा मी वापर केला, आताच वापरली. आता सिंपल मध्ये हे इंटू आहे, म्हणजे कॉस स्क्वेअरला कॉस स्क्वेअर काय झाला, कॅन्सल, म्हणजे कोण शिल्लक राहिलं तिथं 1, आणि हेच माझं कोण आहे, RHS. पहा बरं किती सिंपल एक्झाम्पल. म्हणजे जर तुमच्या आयडेंटिटी पार्ट असतील आणि कोणती आयडेंटिटी कशी वापरायची हे जर तुमच्या लक्षात आलं तर हे प्रश्न किती सोपे, 2-2, 3-3 मार्काला येतात. ओके, म्हणजे 2-2, 3-3 ओळी लिहून तुम्हाला एवढे मार्क भेटणार आहेत. आलं लक्षात, ठीक आहे. आता इथे जर पाहिलं तर पुन्हा इकडे कोण आहे, LHS, इकडे RHS. ओके, आता इथं जर पाहिलं तर हे रूट मध्ये आणि हे बाहेर आहे, म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, LHS घ्यायचंय. LHS वरनं कोणाला प्रूव्ह करायचंय, RHS ला. मग आता इथे जर पाहिलं तर LHS मध्ये काय दिसतंय तुम्हाला, अंडर रूट मध्ये 1 मायनस काय, साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. काय डाऊट इथपर्यंत, ठीक आहे. मग आता जर इथं पाहिलं तर अंडर रूट मध्ये नेहमी लक्षात ठेवा, रॅशनलाइज करतो आपण. काय करतो आपण त्याला, रॅशनलाइज कोणाला करतो, डिनोमिनेटरला करतो. रॅशनलाइज कोणाला करतो, डिनोमिनेटरला, कारण आपल्याला त्याला रूटच्या काय करायचं असतं, बाहेर काढायचं असतं. ओके, म्हणजे आता जर इथं पाहिलं तर 1 मायनस साइन थिटा अपॉन इथं काय 1 प्लस साइन थिटा, याला मी मल्टिप्लाय करणार आहे. कशाने मल्टिप्लाय करणार आहे मी, याला मल्टिप्लाय करणार आहे. पहा कशाने मल्टिप्लाय करतो, 1 मायनस साइन थिटा. का, कारण इथं कोण होता, 1 प्लस साइन थिटा. रॅशनलायझेशन करताना आपण खाली जो आहे a प्लस बी, इथं जर a प्लस बी, इथं मल्टिप्लाय कशाने करायचं, a मायनस बी. इथं a मायनस बी असतं तर इथं कशाने केलं असतं, a प्लस बी ने. म्हणजे इथं काय झालं, 1 मायनस कोण आला, साइन थिटा. अंडरस्टँड इथपर्यंत, इथपर्यंत काय डाऊट, ओके. मग आता यामुळे काय झालं, हा बाजूला लिहितो. आता यामुळे काय झालं, वरती जर पाहिलं तर सेम ब्रॅकेट आहे, पहा 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा, म्हणजे त्याच ब्रॅकेटनी जर त्याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर त्या ब्रॅकेटचा काय होतो, स्क्वेअर होतो. म्हणजे a प्लस बी नी जर a प्लस बी ला मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आलं लक्षात. इथं काय a मायनस बी आहे, म्हणजे इथे काय होणार आहे, अंडर रूट मध्ये काय होणार आहे, 1 मायनस कोण, साइन थिटा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार आहे. हा नीट फरक समजून घ्या. पण जर तुम्ही खाली पाहिलं तर खाली कोण आहे, a प्लस बी a मायनस बी, म्हणजे ही आयडेंटिटी कोणती वाली आयडेंटिटी, a प्लस बी ला जर मी a मायनस बी ने मल्टिप्लाय केलं तर काय होतं, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, इथं सेपरेट स्क्वेअर होतं. पण जर मी a मायनस बी ला a मायनस बी नेच मल्टिप्लाय केलं तर इथं काय होतं, a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं फरक आहे, नीट समजून घ्या. त्याच ब्रॅकेटने त्यालाच केलं का त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होतो, पण इथं अपोजिट साइन असेल तर सेपरेट सेपरेट होतो. मग आता इथं अपोजिट साइन आहे पहा खाली, मग जर ह्या दोघांना अपोजिट साइन आहे तर ऑब्विसली इथं काय होणार आहे, 1 चा स्क्वेअर मायनस साइनचा स्क्वेअर. ओके, म्हणजे इथं काय होणार आहे, अंडर रूट 1 स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर काय येतो, 1च येतो, आणि इथं कोण येणार आहे, साइन स्क्वेअर थिटा. आलं लक्षात, ठीक आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल, अंडर रूट मध्ये इथे वरती कोण आलाय, 1 मायनस कोण आहे, साइन थिटा, आणि ब्रॅकेटचा काय स्क्वेअर. पण तुम्ही बेसला पाहिलं तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या जागी मी काय लिहिणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा. काय लिहिणार मी, कॉस स्क्वेअर थिटा. का, कारण मला माहिती आहे कॉस म्हणजे इथं कोणती आयडेंटिटी वापरली मी, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय, 1. आता मला व्हॅल्यू पहा, मी काय केलं, कॉसला जागेवर ठेवलं, साइनला मी काय पाठवलं, तिकडे पाठवलं. मग साइन जर तिकडे गेला तर काय झालं तिथं, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कोण असतो, कॉस स्क्वेअर थिटा. हा आलं इथं कॉस स्क्वेअर. आता पहा इथं वरच्या पण नंबरचा स्क्वेअर आहे आणि खालच्या पण नंबरचा स्क्वेअर आहे, म्हणजे वन टाइम आपण त्यांना काय काढू शकतो, बाहेर काढू शकतो. आता जर मी त्यांना बाहेर काढलं तर वरती काय राहणार आहे, वरती काय राहणार आहे पहा, वरचा जो नंबर आहे हा वरती कोण आला, 1 मायनस साइन थिटा, आणि खाली जर पाहिलं तर खाली कोण आलं, कॉस थिटा. दोघांचा याचा स्क्वेअर हा निघून गेला, याचा स्क्वेअर हा निघून गेला, कारण ते रूटच्या बाहेर आले. कोणता रूल वापरला, अंडर रूट मध्ये जर 10चा स्क्वेअर असेल तर बाहेर काय येतो, 10 येतो. बरोबर आहे, ओके डन. मग आता इथे जर पाहिलं तर काय होणार आहे, आता हा जो कॉस आहे हा बेस कोणाला आहे, 1 ला आहे, आणि हा साइन कॉस कोणाला आहे, साइनला सुद्धा आहे. म्हणजे जर आता पाहिलं तर मी या दोघांना काय केलं, सेपरेट केलं, म्हणजे 1 अपॉन या ठिकाणी काय लिहिलं मी, कॉस थिटा मायनस साइन अपॉन मी काय लिहिलं, कॉस थिटा. म्हणजे हा जो बेस आहे हा याला पण आहे आणि हा बेस याला पण आहे, सेपरेट बेस केला. जर मी बेस सेपरेट केला तर पहा 1 अपॉन इथं कोण आला, कॉस. 1 अपॉन कॉस म्हणजेच कोण, 1 अपॉन कॉस म्हणजेच कोण, सेक थिटा, मायनस 1 अपॉन कॉस म्हणजे कोण, सेक थिटा, आणि साइन अपॉन कॉस म्हणजे कोण, टॅन थिटा. बरोबर. म्हणजे या ठिकाणी मी कोणत्या दोन आयडेंटिटी वापरल्या, या ठिकाणी मी कोणत्या दोन आयडेंटिटी वापरल्या सांगा. पहिली कोणती, सेक थिटा. सेक थिटा म्हणजे काय, 1 अपॉन कॉस थिटा.
बरोबर आहे. आणि अजून कोणती वापरली? टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. काय डाऊट इथपर्यंत? नक्की डन. आले लक्षात? आणि या पद्धतीने मला काय मिळालं? माझा RHS या ठिकाणी काय झालेला आहे? मिळालेला आहे, भेटलेला आहे. अंडरस्टँड? समजलंय? नक्की. जायचं पुढं. ओके डन. आलो आपण इथं. आता काय सांगितले बा? काय सांगितले? सेक थिटा मायनस कॉस थिटा, कॉट थिटा प्लस टॅन थिटा आणि याला इंटू मध्ये कन्वर्ट करा. मग आता सुरुवात परत आपण काय करणार आहे? LHS. काय आपलं LHS? पा सेक थिटा मायनस कॉस थिटा आणि इथं जर पाहिलं इंटू कॉट थिटा प्लस टॅन थिटा. ओके. आता गंमत पहा. इथं कोणी सेक कॉस, इथं कोणी कॉस टॅन. मग आपण काय करू? सर्वांना एका फॉर्म्युल्यामध्ये घेऊन जाऊ, कारण इथं वेगळे तिथं वेगळे. बरोबर. मग एका फॉर्मॅटमध्ये आणायचं म्हणजे नक्की काय करायचं? आता फॉर्मॅटमध्ये एका फॉर्मॅटमध्ये काय आणतो पहा. सेक म्हणजे कोण असतो? सेक म्हणजे असतो 1 अपॉन कॉस मायनस कॉस म्हणजे काय? कॉसच ठेवा. का? कारण सेकला मी कोणात आणले? कॉस मध्ये आणले. मग कॉसला सेक मध्ये नेऊन काय फायदा झाला? जर मी सेकला कॉस मध्ये घेऊन येतोय तर कॉसला कॉसच ठेवा ना. म्हणजे त्यांचं काय करता येईल? पाया समान करता येईल, काहीतरी कॅल्क्युलेशन होईल. म्हणजे याला बदलायचं आणि याला बदलायचं, मग फायदा काय झाला? आलं लक्षात? ओके. म्हणजे हा काय राहणार आहे? कॉस थिटा. आता इथं पाहिजे कॉट म्हणजे कोण असतो? कॉट म्हणजे असतो कॉस थिटा. हा, तुम्ही तसं म्हणू शकता. बरोबर. पण तसं जर आता इथं पाहिलं तर सगळं काय करतोय आपण? साइन कॉस करतोय. म्हणजे इकडे तिकडे काय होईल? जरा इंटू असल्यामुळे कॅन्सलायझेशन करायला काय होईल आपल्याला? सोपं जाईल. मग आपण इथं कॉटला काय करू? कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस टॅन म्हणजे काय? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता काय केलं? सगळे साइन कॉस दिसायला लागले. बरोबर. आता म्हणजे इथं काय वापरले आपण? इथं कोणत्या आयडेंटिटी वापरल्या? इथं आयडेंटिटी कोणत्या वापरल्या? पहिली गोष्ट, सेकला इथं करण्यासाठी कोणती वापरली? कॉस थिटा म्हणजे काय असतो? 1 अपॉन सेक थिटा. आणि सेक म्हणजे कोण असतो? 1 अपॉन कॉस. त्यानंतर कॉट थिटा म्हणजे कोण असतो? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ओके. आणि टॅन थिटा म्हणजे कोण असतो? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके. या आयडेंटिटीचा आपण काय केलं? या ठिकाणी वापर केला. म्हणजे किती आयडेंटिटी वापरल्या या ठिकाणी आपण? 3. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता आलो आपण इथं. आता इथं पाया समान आहे का? मग आता पाया समान करून घेऊ. मग पाया समान कसं करणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 ने याला केलं 1 मायनस याने याला केलं कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस एक कॉस. बरोबर आहे. म्हणजे इथं काय लिहिलं मी? कॉस थिटा. ओके. इंटू पलीकडे जर पाहिलं आता याने याला केलं कॉस स्क्वेअर थिटा, याने याला केलं प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन इंटू कॉस, साइन थिटा इंटू कॉस थिटा. काय डाऊट इथपर्यंत? ठीक. आता पहा इथे मी काय लिहितोय? लक्षात येते का? 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा जागी मी लिहिलं साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. तसंच काय झालं कळलं? पहा इथे हे ब्रॅकेट म्हणजे इंटूचं साइन आलं. 1 मायनस कॉस थिटा. काय बरं लिहिलं मी असं? कारण माझ्याकडे आयडेंटिटी कोणती आयडेंटिटी आहे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय? 1. आता पहा 1 मायनस कॉस स्क्वेअर, हा कॉस जर मी तिकडे पाठवलं तर काय झालं? तिकडे 1 मायनस कॉस स्क्वेअर. मग राहिला कोणीकडे? साइन. बघा मग साइन स्क्वेअरची व्हॅल्यू काय? 1 मायनस कॉस स्क्वेअर. आलं? ठीक आहे. इंटू इथं जर पाहिलं तर पहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू किती असते? 1. पहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे आता इथं मी काय लिहिला? 1 अपॉन खाली कोण लिहिला? साइन थिटा इंटू कॉस थिटा. काय डाऊट? आता इथं पाहिलं तर पहा काय दिसतं तुम्हाला? इथं एक साइन आहे बघा. इथं साइनचा स्क्वेअर आणि इथं एक साइन आहे. म्हणजे एका साइनला एक साइन काय होईल? कॅन्सल. कारण इंटू आहे ना इथं. बरोबर. ही आयडेंटिटी कळली का? पहा मग आता इथं काय राहिलं? वरती कोण राहिला? एक साइन राहिला. कारण 2 स्क्वेअर होते ना तिथं. म्हणजे एक साइन थिटा राहिला. आतमध्ये कोण राहिला? खाली कोण राहिला? कॉस थिटा. आणि त्याला इंटू इथं कोण राहिला? 1 अपॉन कॉस राहिला. 1 अपॉन कोण राहिला? कॉस थिटा. आता मला माहिती आहे साइन अपॉन कॉस म्हणजे कोण असतो? टॅन थिटा. आणि 1 अपॉन कॉस म्हणजे कोण असतो? सेक थिटा. आणि हेच तर मला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं. बघा टॅन थिटा इंटू सेक थिटा, टॅन थिटा इंटू सेक थिटा. म्हणजे आता मला कोण मिळालं? RHS. म्हणजे इथं मी कोणती आयडेंटिटी वापरली ती तुम्हाला लिहायची. माहिती आहे आता तुम्हाला सांगाय नका लावू. ऑलरेडी त्यातली मी एक इथे लिहिली आणि दुसरी पण इथे लिहिली. ह्या दोन्ही आयडेंटिटी इथे लिहिलेल्या आहेत. हेच फक्त तुम्हाला तिथं पुन्हा एकदा लिहायचं. अंडरस्टँड? समजलंय? नक्की? आले लक्षात? जायचं पुढं? ठीक आहे. डन. आलो आपण नेक्स्ट. काय सांगितलंय पहा? काय आता? कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक इक्वल काय? सेक. ओके. आता इथं कॉस थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू ओके. मग आता इथं काय लिहिणार? पहिल्यांदा सुरुवात काय? LHS. LHS मध्ये सुरुवात काय केली तुम्ही? कॉट थिटा प्लस काय लिहिलं तुम्ही इथं? टॅन थिटा. डन. मग आलो आपण इथं काय लिहिलं? इथं कॉट, इथं टॅन, इथं पाहिलं तर कोस आणि कोण आहे?
सेक आहे. मग आपण पुन्हा एकदा साईनला कॉटला कशात घेऊन जाऊ, साईन कॉस त्यांच्यात घेऊन जाऊ, ते बेटर राहतं. मग आता इथं कॉटला जर मी कशात घेऊन गेलो, कॉटला मी कशात घेऊन गेलो, पहा कॉसच्या जागी मी कॉस थिटा अपॉन कोण, साईन थिटा. या जागी मी काय लिहिलं, कॉस थिटा, काय लिहिलं मी, कॉस थिटा अपॉन साईन थिटा. ओके. आणि टॅन म्हणजे काय, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. कोणत्या आयडेंटिटी वापरल्या, बेसिक वाल्या. काय, कॉट थिटा बरोबर काय, कॉस अपॉन साईन. ओके. आणि टॅन थिटा म्हणजे काय, साईन अपॉन कॉस. ओके डन. आलो आपण इथं. मग आता इथं जाईल, बेस सेम आहे का, बेस सेम आहे का, नाही. मग बेस सेम करताना आपण काय करतो, क्रॉस. म्हणजे इथं काय आलं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस इकडे काय आलं, साईन स्क्वेअर थिटा. आणि बेस दोघांचा मिळून काय झाला, साईन थिटा इंटू कॉस थिटा. आलं लक्षात. ठीक आहे. मग आता वरती वरती काय लिहिणार मी, 1. आणि खाली काय लिहिणार आहे, साईन थिटा इंटू कॉस थिटा. काय डाऊट. ओके. हे मी का लिहू शकलो, आयडेंटिटी. कोणती आयडेंटिटी, पलीकडे घेतो मी, पहा. व्हेरी गुड. पहा वरती काय लिहिलं मी, 1 अपॉन खाली काय लिहिलं, साईन थिटा इंटू कॉस थिटा. ओके. साईन थिटा इंटू काय, कॉस थिटा. कोणती आयडेंटिटी वापरली मी इथं, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. काय डाऊट इथपर्यंत, नाही. डन. मग आता इथं काय केलं आपण, सेपरेट केलं, 1 अपॉन साईन इंटू 1 अपॉन कॉस. याचा अर्थ काय होतो, 1 ने 1 ला केलं 1 आलं, साईन थिटा इंटू कॉस थिटा, साईन थिटा इंटू कॉस थिटा. आता 1 अपॉन साईन म्हणजेच कोण, कोसेक इंटू 1 अपॉन कॉस म्हणजे कोण, सेक थिटा. बघा, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सेक थिटा इंटू काय करायचं होतं, साईन कोसेक थिटा, आणि इंटू सेक थिटा करायचं होतं. म्हणजे इथं मी कोणती आयडेंटिटी वापरली, कोसेक थिटा. कोसेक थिटा बरोबर काय, 1 अपॉन साईन थिटा. आणि अजून कोणती वापरली, सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन काय, कॉस थिटा. ओके. सेक थिटा बरोबर 1 अपॉन कॉस थिटा. आलं लक्षात. आणि हेच माझं काय होतं, RHS होतं. अंडरस्टँड. हे काय झालं माझं, RHS. समजलं इथपर्यंत, नक्की नक्की. जायचं पुढं. डन. आलो आपण पुढं. प्रॉब्लेम नंबर कोणता आहे, 6. आता प्रॉब्लेम नंबर 6 काय सांगितलंय बा, LHS. काय LHS, पहा. यावरनं हे प्रूव्ह करायचंय. इथं पाहिलं तर सेक मायनस टॅन आहे, इथं पाहिलं तर सेक प्लस टॅन आहे. बघूया आपण काय होतंय. इथं 1 अपॉन काय लिहिलं तुम्ही, सेक थिटा मायनस काय केलं तुम्ही, टॅन थिटा. बरोबर आहे. आता या ठिकाणी मी काय करतोय पहा, सेकला साइन कॉस टॅन मध्ये न घेऊन जाता आपल्याकडे एक अजून चांगली मेथड आहे. कोणती, जर तुम्ही पाहिलं तर तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, 1 प्लस, पहा बरं का, आधीच ठरवतोय मी, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय, सेक स्क्वेअर थिटा. जर मी ह्या टॅनला तिकडे पाठवलं तर इकडे कोण राहिला, 1 इज इक्वल टू तिकडे कोण येणार आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता तुम्ही पहा, म्हणजे काय, थोडक्यात आपण याला ए म्हणलं आणि याला बी म्हटलं, तर इथं कोण आहे, इथं कोण दिसतोय तुम्हाला, इथं तुम्हाला कोण दिसतोय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे कधी होतं, हे कधी होतं, जेव्हा तुम्ही ए प्लस बी ला ए मायनस बी ने काय करता, मल्टिप्लाय करता. जर ए प्लस बी ला ए मायनस ने केलं तर ए स्क्वेअर मायनस काय होतं, बी स्क्वेअर. तसं पाहिलं गेलं तर हा ए आणि हा बी आहे का नाही, ए स्क्वेअर बी स्क्वेअर याची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो. म्हणजे जर आपल्याला असं आलं तर चालेल का, पहा. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं कोण दिसतोय, सेक थिटा मायनस टॅन थिटा. जर इथं ए मायनस बी आहे, ह्या ए मायनस बी ला जर मी मल्टिप्लाय केलं कशाने, ए प्लस बी ने, ए म्हणजे कोण आहे, सेक थिटा. ओके. प्लस कशाने मल्टिप्लाय केलं मी, टॅन थिटा. म्हणजे ए मायनस बी ला ए प्लस बी ने जर मी मल्टिप्लाय केलं तर ए स्क्वेअर मायनस काय होणार, झालं माझं उत्तर. मला डायरेक्ट त्याच्या जागी काय लिहिता येईल, 1. पण जर मी त्याला बेसला करत असेल तर हेच मला कशाला करावं लागणार आहे, न्यूमरेटरला. म्हणजे डिनॉमिनेटरला जर मी मल्टिप्लाय करत असेल तर हेच मला न्यूमरेटरला पण करावं लागणार. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, सेक थिटा प्लस काय लिहिणार मी इथं, टॅन थिटा. त्यामुळे काय झालं इथं वरती पहा, 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे आहे तसंच्या तसं आलं काय, सेक थिटा प्लस टॅन थिटा. पण खाली जर पाहिलं तर खाली काय झालं, सेक थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. कारण ए प्लस बी ए मायनस बी हा रूल इथं वापरला. बरोबर. त्यामुळे इथं काय झालं, आता पहा मी डायरेक्ट उत्तर लिहितोय काय, सेक थिटा प्लस टॅन थिटा. झालं माझं उत्तर. का, कारण खाली कोण लिहिलं मी, 1 लिहिलं ना, खाली कोण लिहिलं मी, 1 ने डिवाइड केलं तरी काय फरक पडतो. म्हणजे इथं मी कोणती आयडेंटिटी वापरली, वाटल्यास आपण लिहून दाखवू त्यांना 1. का बरं मी हे लिहिलं 1, कारण मी कोणती आयडेंटिटी वापरली, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय, सेक स्क्वेअर थिटा. मालूम मी इथं. मग आता इथं काय लिहिणार मी, झालं माझं उत्तर. काय लिहिणार मी इथं, सेक थिटा प्लस टॅन थिटा. आणि हेच माझं काय, RHS. आणि हेच मला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं. समजलं का.
नक्की जायचं पुढं. ओके डन. बघूया आपण. पहा आता क्वेश्चन नंबर काय दिलाय, साइन रेस टू 4 मायनस कॉस रेस टू 4 इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी प्रूव्ह करायचं. ओके आता साइन रेस टू 4 मायनस कॉस रेस टू 4 म्हणजे याचा अर्थ a रेस टू 4 मायनस b रेस टू 4 या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला म्हणू शकतो का? बरोबर. याचाच अर्थ आपण त्याला या फॉर्मॅटमध्ये करू शकतो का? काय तर याला a स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा स्क्वेअर असं म्हणू शकतो का? 100%. का? कारण इंडेक्सचा इंडेक्स काय होतो, इंडेक्सला मल्टिप्लाय होतो. त्यामुळे काय होणार आहे, इथं जर तुम्ही पाहिलं तर आता तुम्ही याला काय म्हणू शकता, ए म्हणू शकता आणि याला काय म्हणू शकता, बी म्हणू शकता. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता याला ए म्हणायचंय, हा टोटल कोण आहे, ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर, याचं एक्सपान्शन काय येतं, ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट या ठिकाणी काय येणार आहे, ए प्लस बी. ए म्हणजे कोण आहे, ए स्क्वेअर प्लस बी म्हणजे बी म्हणजे कोण आहे, बी स्क्वेअर. म्हणजे ए आणि बी ची एकदम मी काय केली, ऍडिशन केली आणि त्याच वेळेस काय केलं मी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एकदा मी काय केलं त्यांचं सबट्रॅक्शन मायनस केलं. ओके या रूलचा जर मी वापर केला तर असं करण्यामागचं रिझन आपल्याला माहिती आहे, ए म्हणजे कोणी आहे इथं, साइन आणि बी म्हणजे कोण आहे, कॉस. मग साइनचा स्क्वेअर प्लस कॉसचा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, 1. म्हणजे हा रूल आपल्याला इथं अप्लाय करता येईल. म्हणून आपण या ठिकाणी काय घेणार आहे, एलएचएस. नेहमीप्रमाणे एलएचएस मध्ये कोण आहे, साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा. आलं लक्षात. इथं सेम पॅटर्न आपण काय केलं आता, इथं साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. त्यामुळे काय झालं, आपल्याला हा कोण झाला आता माझा ए आणि हा कोण झाला माझा बी. मग रूल काय सांगतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा ए प्लस बी. ए प्लस ए म्हणजे कोण आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ओके आणि इथं काय होणार आहे, ए मायनस बी म्हणजे काय, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. याचा अर्थ काय झाला, आता याची जी आयडेंटिटी आहे ही आयडेंटिटी कोणती आली, 1. याच्या जागी मी काय लिहिलं, 1. आणि इथे मात्र ब्रॅकेटमध्ये मी काय लिहिलं, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. काय डाऊट इथपर्यंत? इथं मी कोणती आयडेंटिटी वापरली, ती आयडेंटिटी तुम्हाला इथे लिहायची, काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी मी या ठिकाणी काय केली, वापरली. ओके आता त्याच्या पुढची स्टेप काय करणार आहे आपण. आता जर पाहिलं तर मला अजूनही 1 मायनस कोण पाहिजे, तो कॉस स्क्वेअर. म्हणजे मला आता माझ्या एक्झाम्पल मध्ये एक उत्तरामध्ये कोण आलेलं आहे, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मला साइन नकोय, मग साइन नकोय पण नुसतं साइन काढायचा नाहीये, तर त्या साइनच्या जागी अशी व्हॅल्यू आली पाहिजे ती कॉस मध्ये गेली पाहिजे. कारण माझ्या गणितामध्ये मला जो आरएचएस आणायचा आहे तो कोण आहे, फक्त कॉस आहे. मग इथं मी कोणती आयडेंटिटी वापरणार आहे, साइनची व्हॅल्यू आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. कुठून मिळाली मला ही, हाच फॉर्म्युला, काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय, 1. आता मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे, साइनची पाहिजे. जर मला व्हॅल्यू साइनची पाहिजे, कोणती आयडेंटिटी वापरली, कळलं काय, पुन्हा तीच वापरली, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय, 1. ही आयडेंटिटी मी वापरली. त्यामुळे इथं काय झालं, मला साइनची व्हॅल्यू हा कॉस स्क्वेअर तिकडे जाऊन काय झाला, मायनस. म्हणजे साइनच्या जागी मी काय लिहिलं, कॉस स्क्वेअर मायनस 1 आणि इकडनं वरतून कोण आला, हा कॉस स्क्वेअर थिटा. पहा ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आलं, बाकी हा तसंच आहे. मग आता इथं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे किती आले, मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. आणि ही आयडेंटिटी ही इथं वापरली आहे, लक्षात ठेवा. जागा नव्हती म्हणून मी खाली लिहिलं. आणि यालाच काय म्हणाल तुम्ही, आरएचएस हे आपल्याला मिळालेलं आहे या ठिकाणी. अंडरस्टँड, समजलंय का? नक्की जायचं पुढं, घ्यायचा पुढचा प्रश्न. डन. पाच नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू साइन कॉस थिटा 1 मायनस साइन. आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला एलएचएस मध्ये कोण दिसतोय, आपल्याला एलएचएस मध्ये कोण दिसतोय, सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता एक तर तुम्हाला मान्य आहे का, जर इथं सेक आणि इथं टॅन आहे पण उत्तरामध्ये आपल्याला साइन कॉस पाहिजे, म्हणजे ह्या दोघांनाही आपण कशात घेऊन गेलं पाहिजे, साइन आणि कॉस मध्ये घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे सेक म्हणजे कोण असतो माहिती आहे आपल्याला, सेक म्हणजे कोण असतो 1 अपॉन कॉस थिटा आणि टॅन म्हणजे कोण असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके कोणत्या आयडेंटिटी वापरल्या मी या ठिकाणी, सेक थिटा बरोबर 1 अपॉन कॉस थिटा आणि टॅन थिटा बरोबर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. या दोन आयडेंटिटीचा मी या ठिकाणी वापर केला. आलं लक्षात. मग आता इथं काय झालं, जर पाहिलं तर दोघांचा बेस सेम आहे, बेस सेम करायची गरज नाही मला. म्हणजे या ठिकाणी बेस काय लिहिणार मी एकदाच, कोण, कॉस थिटा. आणि वरती जर पाहिलं तर 1 प्लस कोण आला, साइन थिटा. म्हणजे 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. डन इथपर्यंत. मग आता उत्तरामध्ये तर 1 मायनस साइन थिटा आहे, आपल्याकडे तर 1 प्लस साइन थिटा आला. म्हणून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना काय करणार आहे आता, आता इथं जर पाहिलं तर 1 प्लस साइन थिटा आहे बरोबर, खाली कोण आहे, कॉस थिटा. आपल्याला कॉस कुठे पाहिजे, वर पाहिजे. आणि पण इथं तसे चिन्ह कोणतं आहे, प्लसचं आहे, आपल्याला कोणतं पाहिजे, मायनसचं. मग आता आपण इथे एक डोकं लावणार आहे, काय 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, याला आपण मल्टिप्लाय करणार कशाने,
मी याला मल्टिप्लाय केलं 1 मायनस साइन थिटा. का? कारण मला खाली कोण पाहिजे? 1 मायनस साइन थिटा. ज्याला तुम्ही खाली मल्टिप्लाय केलं त्याच नंबरने तुम्हाला काय करावं लागणार, आता वरती मल्टिप्लाय करावं लागणार 1 मायनस साइन थिटा. आता त्यामुळे काय झालं पहा, त्यामुळे काय झालं, वरती जर तुम्ही पाहिलं तर a प्लस बी, a मायनस बी, म्हणजे काय होणार आहे, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता a म्हणजे कोण आहे? 1. 1 चा स्क्वेअर 1, म्हणजे इथं आला 1. b म्हणजे इथं कोणाचा होणार? मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन खाली इथं काय होणार आहे? कॉस थिटा ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन थिटा. काय डाऊट इथपर्यंत? आता इथं पहा, इथं मी काय लिहिलं, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ही कोणाची आयडेंटिटी? याच्या जागी मी काय लिहू शकतो? कॉस स्क्वेअर थिटा. का? आताच आपण पाहिलं कोणती आयडेंटिटी, कोणती आयडेंटिटी? बेसिक वाली. काय? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. या आयडेंटिटीचा मी वापर केला. कसं? पाहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर, म्हणजे ह्या साइन स्क्वेअरला जर मी तिकडे पाठवलं तर तो काय होणार आहे? 1 मायनस साइन स्क्वेअर होणार, म्हणजे जागेवर कोण राहिला? कॉस स्क्वेअर, म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअरची व्हॅल्यू काय होणार आहे? कॉस स्क्वेअर. आणि खाली जर पाहिले तर इथं कोण आहे? कॉस थिटा ब्रॅकेटमध्ये काय? 1 मायनस साइन थिटा. आता जर तुम्ही पाहिलं तर वरती कॉस 2 आहेत, कॉस स्क्वेअर म्हणजे 2 कॉस आहेत, आणि खाली एकच कॉस आहे, मग एका कॉसला एक कॉस काय झाला? कॅन्सल झाला. म्हणजे वरती कोण राहिलं? एक सिंगल कॉस राहिला, आणि खाली काय राहिलं? 1 मायनस साइन थिटा. आणि मला हेच काय करायचं होतं? उत्तर आणायचं. आणि हाच माझा कोण आहे? RHS. अंडरस्टँड? समजलंय का? नक्की? डन? पहा कशा पद्धतीने आपण तिथपर्यंत गेलो. जायचं पुढं. ठीक आहे. पहा क्वेश्चन नंबर 9. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय दिलंय? इफ tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा इज इक्वल टू 2, ओके, देन शो दॅट, तर दाखवा आम्हाला काय tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा याची व्हॅल्यू पण 2. पहा याची व्हॅल्यू पण किती आली? 2च, आणि त्यांचं स्क्वेअर असताना सुद्धा व्हॅल्यू किती येते? 2च. हे आपल्याला सिद्ध करायचं, प्रूव्ह करायचं. ओके, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, इथं tan थीटा दिसतोय, तिथं काय दिसतोय? त्यांचा स्क्वेअर. स्क्वेअर दिसतोय म्हणजे आपल्याला सिंपल त्यांनी सरळ सरळ सांगितले, त्यांनीच प्रश्न सांगून ठेवले का त्याचा स्क्वेअर करा. त्यांनीच इथं सांगितले पहा काय करा, त्याचा स्क्वेअर करा. म्हणजे आपण या ठिकाणी काय घेतलं? tan थीटा, उत्तर चालू झाले. tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा इक्वल टू 2. आता इथं काय लिहिणार मी? स्क्वेअरिंग बोथ साइड. त्यांनी सांगितलंय, मी नाही केलेलं. त्यामुळे इथं काय झालं? इथं काय झालं? tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा, बरोबर. याचं काय होणार आहे? स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा काय होणार आहे? 2 चा पण काय होणार आहे? स्क्वेअर. डन इथपर्यंत. त्याच्या पुढची स्टेप. आता याचा जर मी स्क्वेअर करत असेल तर हा माझा कोण आहे? ए, आणि हा कोण आहे? माझा बी. मग ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय सांगतो? ए चा स्क्वेअर प्लस बी चा प्लस 2ab. कसं लिहिल्या? पहा काय सांगतोय मी इथं? ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय लिहितो आपण? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. किंवा तुम्ही याला असंही म्हणू शकता काय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. काय फरक नाही पडत, दोघांचं मिनिंग एकच आहे, दोघांचा अर्थ एकच आहे. आलं लक्षात? मग आता इथं ठरवलं आपण कोणता वापरायचा, पहिला का दुसरा सांगा? हा. ओके, ठीक आहे, डन. मग आता काय होईल इथं? एचा स्क्वेअर, ए म्हणजे कोण आहे? tan स्क्वेअर थिटा प्लस 2 इंटू ए म्हणजे कोण? tan थिटा, आणि बी म्हणजे कोण आहे? 1 अपॉन tan थिटा. काय झालं कळलं बाबा? एचा स्क्वेअर, एचा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी, 2 इंटू ए इंटू बी. आता काय होणार आहे? बीचा स्क्वेअर, बी म्हणजे कोण आहे? 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा. झालं बीचा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1च होणार, म्हणून 1च लिहिला. खाली इथं आलं, आणि तिकडे किती आले? 4. इथपर्यंत काय डाऊट? म्हणजे झाला ए स्क्वेअर 2ab बीचा स्क्वेअर, तिकडे 2चा वर्ग, हा जो 2 आहे त्याचा वर्ग झाला 4. आता गंमत पहा, ह्या टॅनला हा टॅन काय झाला? कॅन्सल झाला. म्हणजे इथं जर पाहिलं तर कोण शिल्लक राहिलं? tan स्क्वेअर थिटा प्लस इथं 2 राहिला फक्त, प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4. आता हा जो प्लस 2 आहे तिकडे जाऊन काय होईल? तो मायनस. म्हणजे आता मायनस, म्हणजे इथं काय झालं? tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 मायनस 2. म्हणजे मी डायरेक्ट लिहू का? काय 2 लिहू का आता? इथे किती आले? 2. आणि हेच तुम्हाला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं बघा. tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. झालं माझं उत्तर. खाली लिहा, हेन्स प्रूव्ह. कळलं? आले लक्षात? नक्की? जायचं पुढं. ओके, पहा 9 गणित झाली आपली प्रूव्ह दॅटची. व्हेरी गुड, वेल डन. कळलं ना तुम्हाला? पण नाही कळलं तर द्या सोडून. ठीक आहे, असं ठीक आहे. पहा क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 काय? tan a 1 प्लस tan स्क्वेअर a अपॉन a, सॉरी ब्रॅकेटचा स्क्वेअर, कॉट 1 प्लस कॉट स्क्वेअर. आता a म्हणजे कोण आहे? दुसरं काय नाही, a म्हणजे कोण आहे? थीटा. आलं लक्षात? आता याची व्हॅल्यू काय दाखवायची? sin a cos a, म्हणजे काय? sin थीटा cos थीटा. ओके, ठीक आहे. मग आता काय करणार तुम्ही? परत नेहमीप्रमाणे आपण काय कोणाला घेतो? LHS. काय दिलाय? tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर.
आता इथं लिहिले पहा tan a अपॉन प्लस cot a अपॉन इथं काय लिहिलं पहा मी आता काय लिहितोय सेक स्क्वेअर ए चा स्क्वेअर इथं लिहिलं मी कोसेक स्क्वेअर ए चा स्क्वेअर काय झालं कळलं आता तुम्ही कुठून आणलं हे फॉर्म्युला सरळ वापरला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा झालं आलं लक्षात ओके म्हणजे इथं जर पाहिलं पहा काय डोकं लावलं काहीच नाही डोकं लावलं मग कोणती आयडेंटिटी वापरले कळलं ह्या दोन्ही आयडेंटिटी इथे लिहू शकता तुम्ही 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय कोसेक स्क्वेअर थिटा डन ह्या दोन आयडेंटिटीचा मी या ठिकाणी काय केला वापर केला आता त्याच्या पुढची स्टेप पहा काय करणार आता इथं टॅन आपल्याला तर साइन आपण कोण पाहिजे कॉस पाहिजे ओके मग आपण काय करू जरा थोडा वेळ याचा अर्थ असा झाला का टॅन ए ला मी बाजूला घेतलं पावर का टॅन ए इंटू इथं काय होणार आहे सेकचा कितवा इंडेक्स चौथा बेदोनी 4 बरोबर इंटू मी काय लिहितोय पहा बाजूला लिहिलं सेक रेस टू 4 ए काय झालं कळलं टॅनला मी बाजूला काढलं आणि सेकला बाजूला केल्यामुळे ते काय झाले सेक काय डिनोमिनेटर मध्ये म्हणून तो काय झाला 1 आपण झाला आता इथं टॅन ए ला मल्टिप्लाय केलं 1 ला मल्टिप्लाय केलं तर वरती काय होणार आहे टॅन ए म्हणजे हेच तयार होणार आहे ओके सेम पॅटर्न मी इथं केलं प्लस प्लस काय कॉट ए इंटू 1 अपॉन काय कोसेक रेस टू 4 ए ए ना ठीक आहे आलो आपण इथं आता काय झालं पा साईनला मी काय लिहिलं आपल्या गणितात आपल्याला कोण पाहिजे साइन आणि कॉस पाहिजे इथं कोण आहे टॅन आहे मग ह्या टॅनला मी घेऊन गेलो कशात साइन आणि कॉस मध्ये टॅन म्हणजे कोण आहे साइन ए अपॉन कॉस ए साइन ए अपॉन ही याची व्हॅल्यू आहे टॅनची आता 1 अपॉन सेक म्हणजे कोण असतो कॉस 1 अपॉन सेक म्हणजे कोण असतो कॉस मग सेकचा इथं चौथा का ते म्हणजे कॉसचा किती होणार चौथाच म्हणजे इथं काय लिहिलं मी पा कॉस रेस टू 4 ए याला मी साइन अपॉन कॉस लिहिलं पण याला काय लिहिलं मी कॉस 4 ए प्लस कॉट म्हणजे कोण कॉस ए अपॉन साइन ए उलटा असतो ना तो याच्या बरोबर आहे आता इथं पाहिलं इंटू व्हेरी गुड 1 अपॉन कोसेक म्हणजे कोण आहे साइन पण इथं चौथा का ते म्हणून मी इथं चौथा लिहिला इंटू ए आता गंमत पहा तुम्ही अजून पुढं इथं कोणती आयडेंटिटी वापरले कळलं तुम्ही टॅन थिटा बरोबर साइन थिटा अपॉन कॉस थिटा त्यानंतर अजून काय वापरलं 1 अपॉन सेक थिटा बरोबर काय वापरलं कॉस थिटा इथं अजून काय कॉट बरोबर काय कॉस थिटा अपॉन साइन थिटा ओके हे वापरली आणि अजून काय 1 अपॉन कोसेक थिटा इज इक्वल टू काय साइन थिटा आलो आपण इज इक्वल आता इथं गमत पहा एक कोस काय झाला कॅन्सल झाला म्हणजे इथं जर पाहिलं तर इथं कोण राहिला साइन ए इंटू आपण सरळ असं डॉटनी पण दाखवू शकतो कॉसचा किती घात राहिला आता तिसरा ओके हे आलं पहिल्याच उत्तर इथं एका साइनला एक साइन गेला प्लस कॉस ए इथं कोण राहिला साइन तिसरा काय डाऊट इथपर्यंत नाही आता इथं पहा इथं साइन आहे इथं कॉस आहे इथं साइन आहे इथं पण कॉस आहे म्हणजे साइन आणि कॉस आपण दोघांमधून काय काढू शकतो बाहेर कॉमन काढू शकतो म्हणजे इथं काय होणार आहे साइन ए इंटू कॉस ए कारण हे दोघांकडे पण आहे आता इथला साइन बाहेर आला आणि इथे कॉस 3 आहे त्यातला एक बाहेर आला म्हणजे इथं किती राहिले कॉस स्क्वेअर थिटा ए ना ठीक आहे कॉस स्क्वेअर ए इथला कॉस बाहेर आला आणि एक साइन बाहेर आला म्हणजे तिथं कोण राहिला इथं प्लसचं सिम्बॉल साइन स्क्वेअर ए आता तुम्हाला माहिती नाही याची आयडेंटिटी काय आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे इथं काय राहिलं साइन ए इंटू कॉस ए ब्रॅकेट मध्ये काय राहिला 1 कोणती आयडेंटिटी वापरली व्हेरी गुड साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू संपली आयडेंटिटी म्हणजे याचा अर्थ मला उत्तर मिळालं पा हेच तर मला काय करायचं होतं म्हणजे इथं मी काय लिहिणार अरे अंडरस्टँड समजलं का कसं गेलो आपण तिथपर्यंत नक्की डन प्रॅक्टिस करा न पाहता तुम्हाला वाटेल सहज येईल आपल्याला असं नाही होणार ओके ठीक आहे आता इथं पहा सेक रेस टू 4 ए 1 मायनस साइन रेस टू 4 ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए याची व्हॅल्यू काय दाखवायची आपल्याला 1 दाखवायची म्हणजे आता या टोटल फॉर्म्युल्याचा वापर करून मला काय दाखवायचंय 1 व्हॅल्यू दाखवायची ओके यांचं स्टार्ट काय लिहिणार मी पहिल्यांदा LHS काय सेक रेस टू 4 ए ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन रेस टू 4 ए ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2 टॅन स्क्वेअर ए ओके इज इक्वल टू 1 नाही लिहायचा आता काय करणार सांगा यांनी याला मल्टिप्लाय करणार यांनी याला मल्टिप्लाय करणार
ओके, मग सेक रेस टू इथं आला 1, याला केले यांनी याला केल्यामुळे कोण आलं सेक टू 4a मायनस यांनी याला केलं व्हेरी गुड सेक रेस टू 4a इंटू साइन रेस टू 4a. हे दोघंही सेपरेट आहेत, हा सेक आहे हा साइन आहे, त्यामुळे रेस टू 8 होऊ शकत नाही. हे नीट समजून घ्या, हा सेक आणि साइन आहे. स्पेलिंग कळतंय ना? व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. ओके, मायनस काय या ठिकाणी 2 tan स्क्वेअर a. लक्षात. आता जर तुम्ही इथं बारकाईने पाहिलं सेक स्क्वेअर a सॉरी सेक रेस टू 4a बरोबर, कोणाची आयडेंटिटी? याला तुम्ही असं म्हणू शकता का? ठीक आहे, चला तात्पुरती इकडे लक्ष द्या. सेक स्क्वेअर a चा काय येतो स्क्वेअर आहे, काय डाऊट इथपर्यंत? ओके, ह्या 4 ला मी काय केलं स्क्वेअरचा स्क्वेअर केला मायनस सेक रेस टू 4a म्हणजेच काय सेक म्हणजेच कोण असतो 1 अपॉन कॉस रेस टू 4a. तुम्ही म्हणाल सर मग इथं तुम्ही असं केलं का याचा स्क्वेअरचा स्क्वेअर केला, पण इथं तुम्ही डायरेक्ट 4 खाली घेतला, मग इथं का नाही तुम्ही 1 अपॉन कॉस लिहिला, कारण सेक म्हणजे 1 अपॉन कॉस पण आहे. मी इथं काय असं केलं, तर याच्या करण्यामागचं रिझन असं आहे, इथं जर तुम्ही पाहिलं तर कोण आहे साइन रेस टू 4, म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, याचा अर्थ इथे काय होणार आहे, याला जर मी साइन रेस टू 4 ने मल्टिप्लाय केलं तर वरती येणार साइन, खाली येणार कॉस. साइन अपॉन कॉस म्हणजे कोण असतो टॅन, म्हणून मी इथं असं केलं, कारण ही माझी इथली गरज होती, इथं माझी दुसरी गरज आहे, आणि बाहेर कोण इथं -2 tan स्क्वेअर a. आलं लक्षात इथं. आता जर तुम्ही इथं बारकाईने पाहिलं सेक स्क्वेअर a याची आयडेंटिटी काय 1 प्लस व्हेरी गुड ओके 1 प्लस टॅन स्क्वेअर a आणि याचा काय ब्रॅकेटचा स्क्वेअर. याची व्हॅल्यू मी ही लिहिली. इथं जर पाहिलं तर मी काय लिहिलंय पहा, इथं मी लिहिलंय tan रेस टू 4a. काय झालं ते इथं साइन अपॉन कॉस, वरती साइनचा चौथा घात खाली कॉसचा चौथा घात, म्हणजे साइन अपॉन कॉस काय झालं tan रेस टू 4, आणि इथं किती आहे -2 काय इथं tan स्क्वेअर a. काय डाऊट इथपर्यंत? आता इथं कोणत्या कोणत्या आयडेंटिटी वापरल्या कळलं तुम्हाला? इथं जेवढ्या आयडेंटिटी वापरल्या तेवढ्या लिहून ठेवा. कोणत्या कोणत्या वापरल्या? पहिली गोष्ट सेकची वापरली, काय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय सेक स्क्वेअर थीटा. त्यानंतर दुसरी कोणती वापरली साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. आलं लक्षात? समजलं नक्की? जायचं पुढं, आलो आपण इथं. आता जर इथं बारकाईने पाहिलं तर a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग a म्हणजे कोण 1, 1 चा स्क्वेअर 1, 2a इंटू बी. आता 2 नी a ला केलं 1 आला म्हणजे बे बे, आणि 2 नी आता कोणाला होणार तो tan ला, म्हणजे इथं काय होणार आहे प्लस 2 tan स्क्वेअर a. आणि आता काय होणार आहे b चा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे प्लस प्लस काय होणार b चा स्क्वेअर म्हणजे काय tan स्क्वेअर a चा याचा स्क्वेअर झाल्यामुळे इथं किती घात होणार आहे चौथा. किती होणार आहे ती आता tan रेस टू 4a. का? कारण ऑलरेडी याचा काय स्क्वेअर आहे आणि त्याचा पुन्हा स्क्वेअर होणार. बरं, बाकी इथं कोण राहिलं मायनस मायनस त्याच्या पुढं tan रेस टू 4a आणि त्याच्या पुढं कोण राहिलं -2 tan स्क्वेअर a. आलं का इथपर्यंत लक्षात? इथपर्यंत कळलं का? काय नाही केलं, फक्त आपण याचं काय केलं तिथं एक्सपान्शन केलंय, कोणतं हे वालं. बाकी आहे तीच मेंबर पुढे कंटिन्यू केले जशीच्या तशी. आता गंमत अशी झाली पहा +2 tan स्क्वेअर a -2 tan स्क्वेअर a कॅन्सल, प्लस tan रेस टू 4a -tan रेस टू 4a कॅन्सल, शिल्लक कोण राहिला फक्त, आणि हेच तर मला आणायचं होतं. कशी जादू आहे, अरे वा, हे आले भारी वाटतं ना, अरे कसं काय, हा ठीक आहे. म्हणजे काय झालं RHS झालं माझं प्रूफ. समजलंय नक्की? काय डाऊट? ओके 11वं आणि आता शेवटचं प्रूव्ह दॅट. ओके बरं वाटत असं ना आता, यस बरं झालं संपला बाबा एकदाचा टॉपिक एक्झरसाइज. ठीक आहे. आता पहा काय इथं, आता याला थोडंसं वेगळ्या पॅटर्ननी सॉल्व्ह करायचं. याचा पॅटर्न वेगळा आहे थोडासा. कसं पहा tan थीटा अपॉन sec थीटा -1 याची व्हॅल्यू काय प्रूव्ह करायची तुम्हाला tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1 tan थीटा sec थीटा -1. याला एक मेथड आहे पण ती खूप मोठी आहे, दुसरी मेथड एकदम छोटी. आपण डायरेक्ट त्या मेथडचा वापर करणार आहे. लक्षात? ठीक. आता सुरुवात करूया आपण याचं उत्तर लिहायला. बाबा याचं उत्तर एलएचे सारेचे आपण घेणारच नाहीये, याच्यासाठी पॅटर्न थोडासा वेगळा वापरणार आहे जो की शॉर्ट फॉर्म मध्ये छोटासा आहे. ओके, आता tan आणि sec ची आयडेंटिटी तुमच्याकडे कोणती आयडेंटिटी आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, काय डाऊट इथपर्यंत? इथपर्यंत काय डाऊट? नक्की नक्की? ओके. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं काय दिसतंय तुम्हाला sec थीटा -1
इथं पण सेक थिटा मायनस काय दिसतोय तुम्हाला 1. म्हणजे याचा अर्थ मी असं करू शकतो का, ह्या 1 ला मी तिकडे पाठवलं बरोबर का. म्हणजे मी काय केलं, इथं कोण राहिला tan स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. म्हणजे याचा अर्थ असं होईल का, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 1चा किती पण इंडेक्स केला तरी काही फरक पडत नाही. म्हणजे मी इथं तात्पुरत्या माझ्या कामासाठी tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय लिहिलं मी, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1चा स्क्वेअर. कारण 1चा स्क्वेअर काय तो परत 1च येतो, म्हणजे मी बदल नाही केला काही. आता गंमत पहा, इथं कोणता फॉर्म्युला आला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ काय होतो, ए प्लस बी ए मायनस बी. आता इथं टॅनचा काय स्क्वेअर आहे, टॅनचा स्क्वेअर आहे, याचा अर्थ काय झाला 2 टॅन आहेत. म्हणजे इथं काय होणार आहे टॅन थिटा इंटू टॅन थिटा आणि पुढे काय आलं सेक थिटा प्लस 1 सेक थिटा मायनस 1 ए प्लस बी ए मायनस बी. आता जर मला प्रश्न पाहिलं तर टॅनच्या बेसला कोण आलाय सेक मायनस 1. मग यातला एक मी टॅन इथंच ठेवला आणि इथला हा जो आहे हा याला इंटू इथं हा डिवाइडला होईल. जर मी याला इकडे डिवाइडला बोलवलं पहा वरती इथं कोणाला ठेवलं मी एका टॅन थिटाला ठेवलं आणि तिकडनं कोणाला बेसला बोलवलंय सेक मायनस 1 ला. याचा अर्थ इथला टॅन आता तिथं जाणार ना, याला जर मी इकडे बोलवलंय तर हा तिकडे जाणार. म्हणजे तिकडे कोण आहे आता सेक थिटा प्लस 1 बेसला कोण गेला टॅन थिटा. काय डाऊट इथपर्यंत. आता गंमत पहा, याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आहे, मध्ये इथं इक्वलचं सिम्बॉल आहे. मग याचं उत्तर जर 100 येत असेल तर याचं पण 100 येणार आहे, हे तर फायनली. म्हणजे याच्या व्हॅल्यूला किती उत्तर याचं माहिती आहे का, नाही. मग याला आपण काय म्हणू के म्हणू. याचं उत्तर किती येतं, याचं पण काय इक्वल रेशोचा एक ऍडिशन प्रॉपर्टी. इक्वल रेशो, आता हे दोन रेशो इक्वल झाले ना, याची एक ऍडिशनची प्रॉपर्टी, इक्वल रेशोच्या ऍडिशनची प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऑफ इक्वल रेशो ऑफ ऍडिशन. ही प्रॉपर्टी काय सांगते, एक्झाम्पल इथं घेतो मी पहा. आता समजा 4/3 इक्वल 4/3 दोन रेशो काय आहे तिथं इक्वल. समजा मी वरती ऍडिशन केली, आता वरती ऍडिशन केल्यावर काय होणार 8 आणि खालच्याची मी ऍडिशन केली किती होणार, म्हणजे याचं उत्तर परत काय येणार आहे. म्हणजे जर मी वरच्या आणि खालच्याची सरळ ऍडिशन केली तरी मला उत्तर काय मिळणार आहे, म्हणजे आधी होतं तेच मिळणार आहे. काय डाऊट इथपर्यंत नक्की, हे असंच ठेवतो. म्हणजे इथं आलं, आता इथं मी ह्या दोनची काय केली ऍडिशन केली, काय होणार आहे इथं ऍडिशन पहा. ह्या दोनची काय केली ऍडिशन, काय केली ऍडिशन टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा, टॅनला जवळ घेतलं मी पहिल्यांदा, हा इथं प्लस सेक थिटा. याचं पण उत्तर काय मिळणार मला, याचं उत्तर मला काय मिळणार के मिळणार आहे ना. याचं उत्तर मला काय मिळणार जे आधी होतं तेच मला इथं भेटणार बरोबर आहे. आणि पहा तुम्ही टॅन थिटा याचं उत्तर सर के आहे, तर याचं पण उत्तर बघा काय असणार आहे के असणार आहे. म्हणजे झालं की दोन्ही इक्वल. म्हणजे याला काय म्हणूया मी, याला काय म्हणणार आहे 1, याला काय म्हणणार आहे 2. आणि इथं अजून एक प्रॉपर्टी इथं लिहायचंय मला, काय प्रॉपर्टी ऑफ काय इक्वॅलिटी ऑफ ऍडिशन. काय लिहायचंय प्रॉपर्टी ऑफ इक्वॅलिटी ऑफ ऍडिशन. वाटल्यास ऍडिशन खाली लिहितो. आलं का लक्षात, समजलंय नक्की. आणि म्हणून इथं काय लिहिणार आहे फ्रॉम 1 and 2 काय लिहिलं तुम्ही LHS इक्वल. मला काहीच नाही करावं लागलं, सिंपल एक आयडेंटिटी घेतली त्याचीच घेतली 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक. 1 ला मी तिकडे पाठवलं कारण सेकला -1 दिसलं, मग याला मी सेपरेट केलं, याला मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मध्ये टाकलं. माझ्या प्रॉब्लेमनुसार मला मायनसला डिवाइडला पाहिजे, मग मी याला तिकडे नेला, दोनचं उत्तर सेम आहे के. मग मी वरच्या मध्ये वरचा पार्ट मिळवला, खालच्या मध्ये खालचा पार्ट मिळवला, मला उत्तर मिळालं. समजलंय का नक्की, आलंय लक्षात. ठीक आहे डन. तर या पद्धतीने तुमचा हा एक्सरसाइज या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. ट्रू दॅट सगळे संपलेले आहेत. ट्रू दॅट जरी चांगल्या पद्धतीने समजलेले असले तरी विश्वास ठेवू नका स्वतःच्या समजण्यावर, स्वतः न पाहता प्रॅक्टिस करा, तर ते तुम्हाला लक्षात राहील. आले लक्षात. ओके बाय बाय, चांगला अभ्यास करा.